दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथ जिनपत्युक्तोपवर्गप्रदं धर्मः सूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रेयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. काय बघत होतो? लक्षात आहे का? सगळं विसरलं. मंगल कोण आहेत हे सांगायला ना. मंगलाष्टक स्तोत्रामध्ये कोण कोण मंगल आहेत. आपल्याला फक्त मंगलाष्टक कधी ऐकून माहीत आहे? डोक्यावर पडले त्यावेळेस अक्षता, कोणाचे तर पडत असताना. पण मंगलाष्टक कशाला म्हणतात आणि का ते म्हणायचं असतं, याचं काय प्रयोजन सुद्धा माहीत नाही आहे. मग तिथं त्यासाठी आपण शिकतोय की कोण मंगल आहे. पहिल्यांदा सांगितलं वास्तविक खरं मंगल, श्रेष्ठ मंगल कोण आहे? आपला शुद्ध आत्मा प्रत्येकाचा, जो की त्रिकाली आपल्या बरोबर आहे आणि तोच मंगल स्वरूप आहे. आणि मग व्यवहाराने सांगितलं कोण मंगल आहे, तर 9 देवता मंगल आहे. हे दुसऱ्या श्लोकापर्यंत झालं होतं सांगून. आता पुढं सांगतायत तिसऱ्या श्लोकामध्ये. बघितलेलं ह्याचा पण अर्थ आपण. सम्यक दर्शन, बोध म्हणजे सम्यक ज्ञान आणि वृत्त म्हणजे सम्यक चारित्र्य, जे की अमल आहे, पावन आहे, असं ते रत्नत्रय, ते मुक्तीचा मार्ग आहे. असं कोण सांगितलंय? तर मुक्तिश्री रूपी नगराचे अधिपती जे जिनेंद्र भगवान आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की सम्यक दर्शन ज्ञान चारित्रच मोक्षाचा मार्ग आहे, अन्य नाही. धर्म सुक्ती सुधाच चैत्यमखिलम. 9 देवतांमध्ये पुढचे 4 देवता राहिलेले आहेत, त्यांनी पुढे सांगितले जिन धर्म, जिन आगम, जिन चैत्य आणि जिन चैत्यालय. श्रीचं आलय म्हणजेच केवल ज्ञानरूपी लक्ष्मी ज्यांचं स्थान आहे, ज्यांच्या ठिकाणी आहे, असं ते श्री आलय म्हणजेच चैत्यालय. तर ते 4 मिळून असे 9 देवता ते तुझं मंगल करोत किंवा माझं मंगल करोत किंवा आपलं सर्वांचं मंगल करोत, असं एक त्याच्यामध्ये वर्णन वाचलं होतं आपण. सम्यक दर्शन म्हणजे काय सांगितलं होतं? सम्यक दर्शन म्हणजे काय? म्हणजे पहिल्यांदा आत्मस्वरूपाची प्रतीती, श्रद्धान, एक समीचीन मान्यता जिथं आहे तिथं सांगितलं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. मग व्यवहाराने सांगितलं काय? खऱ्या देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान किंवा 7 तत्वांचं श्रद्धान, ह्याला म्हणलं होतं सम्यक दर्शन. मग त्या सम्यकत्वाची महिमा नाही आहे ना आपल्याला. म्हणजे जो भाव मिळाला आता आपल्याला मनुष्य भाव, तर या भावामध्येच सांगितलं की इथून तुम्हाला मुक्त होण्यासाठी मार्ग आहे. कुठं? म्हणजे सुखाची प्राप्ती करण्यासाठी एक मार्ग इथून आहे ना, मनुष्यभावातून शाश्वत सुखाची प्राप्ती करण्याचा. आणि त्याची फर्स्ट स्टेज म्हणजे सांगितलं सम्यक दर्शन आहे. मग ते सम्यक दर्शन मनुष्यालाच होतं असं नाही आहे. 4ही गतीमध्ये सम्यक दर्शनाच्या प्राप्तीची योग्यता आहे, पण मुक्तीची पात्रता फक्त तुमच्या भावामध्येच आहे. मग असा अनमोल भाव मिळालाय, अपूर्वता त्याची आपल्याला भासित होत नाही. म्हणजे आजपर्यंत कशाचे संस्कार केलेत काका? संसाराचे, परिग्रहाचे. एक घर सोडलं दुसरं बांधलं, दुसरं सोडलं तिसरं, तिसऱ्यातनं चौथ्यात, सगळ्या घरात ते एका भजनात घेतलेत ना त्यांनी. भूल कर अपना घर जाने कितनों के घर तुझको जाना पड़ा. भूल कर अपना घर जाने
असं त्याच्यामध्ये सगळं त्यांनी दाखवलंय की तू कधी कोणाचा पिता झाला त्याचाच परत पुत्र झालास, परत तू स्वतः पुत्र झाला तो पिता झाला, असं करत अनेकांच्या घरी जी माता होती ती भगिनी झाली, असं वगैरे करत सांगितलं की अनेक घरामध्ये फिरलो, अनेक नात्यांमध्ये अडकलो आपण, आणि तिथं त्याच्यातून सुटका कशी झाली? अजूनपर्यंत झाली नाही आहे का? कारण आपण त्या सुटकेचा उपायच केला नाही आहे. का अनेक भावापासून आपण आजपर्यंत दुःखामध्ये फिरतोय? का अजून अनेक भाव धारण करतोय? तर संस्कार चुकीचे केलेत ना. मग तेच सांगायला लागले तिथं की कशाचे संस्कार केलेत आपण आजपर्यंत? कषायांचे संस्कार वारंवार केले, मोहाचे संस्कार वारंवार केले, निर्मोहाचे संस्कार नाही केले. आणि त्याचंच फळस्वरूप सांगितलं इथं आपल्याला, हे दुःख भोगावं लागतंय किंवा वारंवार आपल्याला पुन्हा पुन्हा तसेच उदय येतात असं दिसतंय. का वाटतंय असं की पूर्वी झालेलाच त्रास आत्ता व्हायला लागलाय? म्हणजे एखादं संकट आलं तर आपण म्हणतो पूर्वी आलेला असंच का बरं आत्ता परत उदय आला? कारण त्या संकटामध्ये तुम्ही चिंतन सारखं त्याचंच करता. म्हटलं ना की त्याच्यापासून वेगळं आहे असं आपण बघतच नाही. संकट नाही आहेत का आपल्यावर? सांगा. प्रत्येक जीवाला प्रत्येक समयामध्ये, संसारीला तर सगळी संकटच आहेत. का सुखी आहे कोण? खूप पैसा आहे, खूप अनुकूलता आहे, घरातले सगळे चांगले आहेत म्हणून कोण सुखी आहे का? सगळ्या जीवांना कुठल्या तरी टाईपचं सुख आहे, दुःख आहे. म्हणून सांगितलं ना की तिथं आपण संस्कार हेच केलेत ना की हे पर म्हणजे मी आणि ते माझे, हे शरीर म्हणजे मी आणि हे माझं, हे संस्कार इतके जबरदस्त केलेत ना, त्यामुळं तर सम्यक दर्शन म्हणजे काय सुद्धा कळत नाही आपल्याला. आज संस्कार असे करा ना, म्हटलं त्या एका ह्याच्यामध्ये काय की ध्यानाला बसल्यावर ध्यान होत नाही म्हटले एक जण. मग काय करायचं तिथं उपाय? मग त्यांना सांगितलं की तुम्ही ॲटलिस्ट जल्प तरी सुरू करा ना की मी शरीर नाही आहे, मी जीव आहे. काय काका काय करायचं ध्यान करत असताना? लगेच होणार नाही हो. काय आपण तुम्ही धंद्यात शिरल्यावर लगेच तिथं प्रॉफिट हातात असं बदकन येतं का आपल्या? मग तिथं पण थोडं स्टेप वाईज जावं लागतं ना. मग तसंच सांगितलं इथं पण ध्यानाला बसता तुम्ही त्यावेळीस थोडंसं अवलंबन घ्या, थोडं त्या शब्दांमध्ये तरी ॲटलिस्ट एकाग्रता घ्या, त्याच्यातून विषयाकडे जाता येतं. आणि मग तिथं सम्यक्त्वाची प्राप्ती होते. जेव्हा तो जो विषय दाखवला जातोय त्या शब्दांच्या द्वारे, ते वाचक आहेत आणि त्याच्यापासून आपण वाच्यापर्यंत जेव्हा जातो त्यावेळेस तिथं सांगितलं सम्यक दर्शनाची म्हणजे त्या वाच्य विषयाची प्राप्ती होते. जसं ध्यानाला बसला आणि तुम्ही काय म्हणताय? मी शुद्ध आहे, मी अशरीरी आहे म्हणताय बरं का. अजून तशी फिलिंग झाली नाही आपल्याला, पण नुसतं म्हणतोय आपण. म्हणताना काय दिसतं सांगा? शब्द दिसत आहेत ते. मग थोडंसं पुढं जावा ना. जसं एके ठिकाणी कसं वर्णन करून दाखवलं होतं, साखर आहे ती गोड आहे. कशी असती गोड? मग त्याच्या गोडीच्या काय म्हणायचं अनुभवापर्यंत जावं लागतं ना आपल्याला. कशी आपण टेस्ट केली होती तशी गोड आहे. मग त्याच्यासाठी तसंच म्हटलं की मी शुद्ध आहे म्हणताय, मी एक आहे म्हणताय, तर त्याच्या पुढं जावा ना जर असं आहे का मी तसा? आपण शब्दापासून आपण पदार्थाकडे जातो. म्हणजे तो पदार्थ पकडीला येत नाही. आपला आत्मा म्हणले, शुद्ध आत्मा म्हणले की पदार्थ पकडीला येत नाही असं म्हणतात. बघून माहित नाही ना आजपर्यंत आपल्याला, अनुभव घेऊन माहित नाही, म्हणून तर मग अवलंबन घेतोय आपण. हे पंचपरमेश्वरींचं अवलंबन का? ह्या शब्दांचं, ह्या जल्पाचं अवलंबन का? कारण माहित नाही, अपरिचित विषय आहे. मी तुम्हाला सांगायला लागले, समजा व्हाईट हाऊस बघितलाय का तुम्ही? कुठे आहे ते पण आपल्याला माहित नाही. कुठे आहे रे भैया? नुसतं एवढंच माहिती आहे. अमेरिका सुद्धा माहित नाही, ते व्हाईट हाऊस सुद्धा माहित नाही. आणि मी सांगायला तुम्हाला अशी आहे त्याची बिल्डिंग, असे त्याचे दारं आणि असे खिडक्या, बघूनच माहित नाही तर म्हणजे ज्याचा कदाचित कधी परिचयच नाही आहे, तर ती वस्तू आपल्याला ज्ञानात कशी येणार? मग तसं सांगितलं, अनादीपासून आपण कधी पाहिलंच नाही आहे माझ्या आत्म्याला, कसा आहे तो, त्याचा स्वादच घेतला नाही आहे. किती सांगितलं तरी सुद्धा आपण मग नुसतं कानात शब्दच पडत आहेत, मग त्या शब्दालाच धरून बसतोय आपण. मग त्याच्यासाठी एकाग्रता करून थोडंसं प्रयोग करावं लागणार की आहे. तसं होत नाही की शब्दावरून पदार्थाकडे जातो की तो भाव पकडतो ना, ते धरून बसतो ना. नाही की म्हणून तर त्या वाच्य विषयाकडे जावा.
संस्कार हेच सांगाल की, म्हणून तर मग कषायांचे संस्कार तर वारंवार करतो, सहज करतो, पण धर्मानुशासनाचे संस्कार आजपर्यंत केले नाहीत. जेथे रुची असते तेथे समर्पण असते. म्हणून अनुकूल परिस्थितीत व्रत, संयम, तप केले पाहिजेत. कशासाठी सांगितले सांगा हे शास्त्रामध्ये? व्रत करा, तप, संयम, थोडेसे नियम पालन करा. कशासाठी सांगितले तो? त्याच्यामध्ये तीव्रतेने आपण भोगल्यामुळे जेवढे असंयमाचे भाव असणार, त्याची प्रवृत्ती असणार, तेवढं तुम्हाला समजणार नाहीये. तेवढी तुमची काय म्हणायचं, चंचलता कमी होणार नाही, तेवढी अस्थिरता जाणार नाहीये, तेवढा उपयोगाला एकाग्रता करू शकत नाही आपण. मी समजा आज काय केलंय नियम, मी या कंपाऊंडच्या बाहेर जाईपर्यंत मी यापुरती मर्यादा घेणार. मग आता मी बसली नाही का ठिकाणी इथं, आणि समजा आज मी काय म्हणायचं दिवसभरासाठी नियम केला की मी या घराच्या बाहेरच जाणार नाही, तर मग तिथं किती लिमिटेशन झाले सांगा की. आता बाहेर कुठं जायचंच नाही आहे, घरातलं सगळं काम झालं, काय करायचं? ठेवा हातावर हात, बसा. किती वेळ ध्यान करतो? म्हणजे ध्यानात थोडंसं बसलं तर आपल्याला त्याचा प्रयोग केला तर मिळणार आहे तो विषय. नाहीतर आणि शब्द पण नाही बरं का. आता अनेक वेळा आपण शब्दांचं अवलंबन घेतले, त्याच्या पुढं जावा. आता शब्द सोडा. शुद्ध आहे ना, हे शब्द सुद्धा मी नाहीत. किंवा मी शरीर नाही असं जे म्हणताय, हे शब्द सुद्धा मी नाही. इतकं पुढं जाऊन त्याला आपल्याला तोडावं लागणार आहे. त्याच्याशिवाय नाही तर मग नुसत्या त्या काय म्हणायचं विशेषणांना धरून आपल्याला त्या विशेषापर्यंत नाही जाता येत. त्याला पण सोडावं लागतं. जसं काय म्हटलं होतं, स्टेप्सवरनं वर चढायला लागलाय तर त्या वरच्या माळ्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला ते स्टेप्स सोडावे लागतात का नाही? का त्याला धरूनच पोहोचतात तिथं वर? सोडल्याशिवाय प्रवेश करू शकत नाही तिथं. तसंच सांगितलं की हे सगळं अवलंबन आहे ते त्या वाच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे. जसं उदाहरण सांगितलं ना निश्चयने, आणि काय म्हणलं, बोटाने दाखवलं तो चंद्र बघा. त्या मुलाने काय बघितलं, त्या लहान मुलाला त्याच्या वडिलांनी दाखवलं तर मग चंद्र तिथं आहे. आणि तो मुलगा बघत बसलाय बोटाकडं. चंद्र कधी दिसायचा? बोट बघ, माझं बोट कुठं आहे ना, तिथं चंद्र आहे असं दाखवताना त्यांनी त्या बोटाकडेच बघत बसला. मग चंद्र कधी दिसायचा? तसंच तुम्ही काय करताय, मी शुद्ध आहे असं मी सांगितलं, मी एक आहे, मी जीव आहे असं भगवंतांनी सांगितलं, तू जीव आहेस. तुम्ही त्या शब्दाला धरून बसलाय तर त्याच्याद्वारे ज्याला दाखवायचं तो दिसणारच नाहीये. मग तो जेव्हा दिसला तर तिथं सांगितलं तेच सम्यक दर्शन आहे, तेच आत्मदर्शन आहे, तोच सुखाचा खरा मार्ग आहे. एकदा त्याची प्राप्ती झाली ना, मग बस तुम्हाला कुठलं संकट येणार नाही आहे संसारामध्ये. असं संकट की जे तुम्हाला अनेक भवात फिरवेल. त्या भवाच्या परिवर्तनाला अंत येणार आहे, एक लिमिट पडणार आहे जेव्हा आपल्याला या निर्विकल्प विशुद्ध आत्मपरिणामांची प्राप्ती होणार त्या समयाला. म्हणून 1-2-3 वाक्य छान घेतली होती मी, त्यातलं गाभा सांगते काय आहे. सम्यक दर्शनासाठी एक महत्वाचं म्हणून ऐका. एका क्षणात क्रोधी होतो. काय वाक्य छान आहे बरं का. एका क्षणात क्रोधी होतो, तसे एका क्षणात संयमी का नाही होत? असं काय म्हणायचं, धार वाक्य एकदम. संस्कार केलेले आहे म्हणजे बघा की स्वतः कारण नका शोधू, मी का होत नाही हे आपल्यावर घ्या असं म्हणायचं आहे त्याच्यातून. म्हणजे मी एका क्षणात क्रोधी होतो, संयमी का नाही होतो? संयमी म्हणजे मी आज एका दिवसासाठी क्रोध करणार नाही. घ्या बघू नियम. लगेच घेतल्या क्रोध येईल, मलाच का द्यायला लागलाय? तोच क्रोध झाला. किंवा म्हणजे क्रोध ही काही सोडायची गोष्ट आहे का? मग तेच सांगायचं तिथे त्यांना. म्हणून वाक्य पाय तर आपल्याकडे लिहून ठेवा डोक्यामध्ये. एका क्षणात क्रोधी होतो, तसं एका क्षणात संयमी का नाही होत? म्हणजे ह्याच्याशिवाय मार्ग नाहीये हो. त्या मुनिराजांना क्रोध येत नाही, कसं संयम आहे सांगा त्यांचा? असं ठरवून बसलेत का ते मी क्रोध करणार नाही. किती सहजतेने सुटलाय. संज्वलनाचे कशाचे असतात ना, इतके मंद परिणाम असतात की त्याच्यामध्ये अनंत भावाची बांधण्याची शक्ती नाहीये.
मग तेच तर आपलं चुकतंय. आपण लगेच कुठला उदय आला की त्या अनुरूप परिणमन करायला जातो आणि क्रोधी होतो. म्हणून सांगताय तिथं काय, एका क्षणात क्रोधी होतो तसे एका क्षणात संयमी का होत नाही, व्हायला पाहिजे. ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी दुसऱ्याला देऊ नका. काय म्हणले, मला कशाचा त्रास होतो म्हणजे तुम्हाला कशाचा त्रास होतो, दुसऱ्याने मला क्रोध येऊन त्रास दिल्यावर कसं, कोणी अपशब्द बोलला, कोणी निंदा केली किंवा कोणी माझा आदर केला नाही, मान दिला नाही, मला किती त्याच्याबद्दल त्रास होतो. किंवा काय समजा तुमची आवश्यक गोष्ट तुम्हाला मिळाली नाही अशी काय, तर त्याचा मला त्रास झाला. मग ही जी गोष्ट मला त्रास देते ती तुम्ही दुसऱ्याला लगेच द्यायला तयार असतो. तुम्ही अरे म्हणला की मी का अरेचा त्रास झाला होता ना तुम्हाला, मग का नाही दिला तसा. म्हणजे जे शब्द तुम्हाला टोचलेत बोचलेत तर त्या शब्दाला तुम्ही सगळ्यावर पोचवू नका, सगळ्यापर्यंत पसरवू नका. उलट त्या शब्दांना तोडा, त्याचा नाश करा स्वतःतून सुद्धा आणि त्या दुसऱ्याच्या परिणामातून सुद्धा नष्ट व्हावेत, असं काहीतरी प्रयोग करा, हे सांगायचंय. ज्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो त्या सर्वांना वाटा. सांगा बघू 2 वाक्य काय म्हणते, ज्या गोष्टीचा फायदा होतो आणि ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी कोणाला देऊ नका. म्हणजे आपल्याला मिळाली ती आपलं पापाचं उदय आहे, ते आपण का दुसऱ्यांना वाटायचं, जेणेकरून की त्या पण जीवाला पुन्हा त्याचं फळ भोगायला लागेल. म्हणून मला कोणी अपशब्द बोलला म्हणून मी त्याला लगेच ते रिटर्न करणं योग्य नाहीये. मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये लावून घ्या. मला अनंत भाव मिळालेत, भाव परिवर्तन मिळालंय आणि मग ते आजपर्यंत मी भोगत आलोय, त्याचं कारण मला माहिती आहे. तर तेच तुम्ही काय करताय, परत फॉरवर्ड करताय. मोह केला ना मी, मोहाचं कारणाने मला भाव प्राप्त झालेत आणि मी काय करतोय, मुलावर संस्कार काय करतो, लग्न केलं, घरबार केलं, सगळं केलं. आता ते केल्यावर मग त्याच्याबद्दल मोह वाढत जायला लागला ना. मग कोणाचे संस्कार आहेत हे. म्हणून मी परवा कोणाला म्हणले बरं, लहान मुलं आहेत त्यांची, तर त्यांना मी सांगितलं असं की किती वेळा आजपर्यंत सांगितलं जन्मलेल्या मुलाला, केवढा आहे मला लक्षात येईना आता कोणाला सांगितलेलं, तर तुमचा मुलगा केवढा का असे ना, तर त्या मुलावर तुम्ही किती वेळा असं संस्कार केलेत की तू मुनी हो, तू मुलगा नाही आहेस, तू मुलगी नाही आहेस. किती वेळा सांगितलं त्याला. एवढं सोडून बाकी सगळं सांगितलंय. म्हणजेच काय दिलंय, मोह दिलाय. मग मला मोहाचा त्रास झालाय तर तुम्ही तेच वाटताय. आता जाऊ दे ते शब्द आणि ते निंदा वगैरे लई स्थूल झालं, पण ह्या सगळ्यात मोठ्या दुःखाचं कारण कोण आहे, मिथ्यात्व, मोह. त्याचा मला त्रास होतोय तर तुम्ही ती वाटायला पाहिजे का गोष्ट सगळ्यांना. उलट स्वतःतून सुद्धा ती नष्ट व्हावी आणि अन्यांना सुद्धा तसं मार्गदर्शन मिळावं, ह्याच्यासाठी आपलं उलट प्रेरणा असायला पाहिजे. म्हणून काय करायचं, संस्कार कोण कोण आहे माझ्यासमोर, सगळ्यांच्या पोरांवर संस्कार तुम्ही करायचे. नाहीतर माझे शब्द सांगून टाका, जाऊ दे. पण ते माझे संस्कार झाले, माझ्यावर झाले. तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार करणार तर ते पहिल्यांदा तुमच्यावर बिंबले जाणार. काय सगळ्यांची नावं घेत नाही मी आता, मयुताई, सोनल, अजून कोण आहे एकदम माझ्यासमोर, मनीषाताई, पूजा. सगळ्यांनी काय करा, आपल्या मुलांना एकदा तरी असं सांगा ना, आणि प्रामाणिकपणे सांगा बरं का. मी सांगितले म्हणून शास्त्रामध्ये किंवा आचार्यांनी सांगितलं म्हणून नाही, खरंच तुम्हाला स्वीकार करा. तुमच्यावर फक्त, तुमच्या हातात फक्त संस्कार करणं आहे. हो, संस्कार करा तुम्ही, त्यांनी काय लगेच निघून जाणार आहेत. भय करू नका संसारातनं. तुमच्यापेक्षा जास्त मोही असतात ते सुद्धा, पक्के असतात एकदम, कारण पोटातनं झालेले असते तुमचे संस्कार घेऊन. त्यामुळे तिथं आपल्या हातात एवढं आहे की उत्कृष्ट भाव त्याला द्यायचे. आणि मग हे सगळ्यात उत्कृष्ट भाव आहेत, हा सगळ्यात सुखाचा मस्त मार्ग आहे. पण तो आपल्याला स्वीकार नसतो, त्यामुळं आपण दुसऱ्याला तो फार सांगायला जात नाही. म्हणून सांगितलं, एवढं संस्कार एकदा करून बघा की मुनित्वामध्ये किंवा त्या साधनेमध्ये, त्या आराधनेमध्ये जे सुख आहे ना, ते संसारामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये नाही आहे.
मग तू संसार करशील तरी सुद्धा तिथं भावना सतत ही ठेव की मला हे सगळं सोडायचंय. हां, मी स्नेहाला सांगितलं परवा. स्नेहा आहे का माझ्यासमोर? नाहीये. तर तिला सांगितलं तिच्या मुलाला फार इंटरेस्ट आहे असं, धर्माबद्दल आवड आहे. तो काही शिकला की असं ग्रास्पिंग करतो म्हणले की नमस्कार मंत्रच म्हणत बसण्यासारखं. किंवा ते पाठशाळेत सांगितलं तुम्ही आज ध्यान करा, ध्यानामध्ये हे शब्द म्हणा, तो घरी येऊन बसला आणि तेच म्हणायला लागला. पण तिला टेन्शन लगेच म्हणजे कसं मोही होतं बघा की लगेच म्हटल्यावर ते पाठशाळेला जाऊ नको आता कुठं तर लगेच मुनी झालास तर मग असले भाव उलट चुकीचे आहेत. म्हणून तिथं म्हटलं की भाव बिगडेगा तो भव बिगडेगा. काय सांगितलं? भाव बिगडेगा तो भव बिगडेगा. किसका? उसका. मेरा ने उसका म्हणून सांगितलं की भाव किती आपल्या हातात एवढंच आहे. भाव करणं एवढंच आपल्या हातात आहे. बाकी सगळं तर कर्माचे आपण सोडून टाकलंय, कर्माधीन करून टाकलंय. भाव सांभाळा आपले तर कर्माचे उदय येऊन निघून जातील. त्याचा काय आपल्याला फरक पडणार नाही. मग कसं करायचं? संपवायचं कसं दुःख? किती खरं पुरुषार्थ पाहिजे आपला. म्हणजे आपल्याला सगळ्या जगामध्ये कशाला घृणा करतो आपण? निष्ठाला घृणा करतो. त्याचे स्पर्श, त्याचे रस, त्याचे गंध, त्याचे नाव काढले तर घृणा येतो. पण हे आश्रमभाव एक घृणा आहे. मोह, माझा मोह जो आहे ना, हे सगळ्यात घाण वस्तू आहे आपल्यामध्ये. आणि ती सगळ्यात जास्त त्रासदायक आहे. हे समजायला पाहिजे आणि तर सुटणार आहे समजलं तर. वाढते तळमळ पण प्रसंगाला का नाही? म्हणजे पुरुषार्थ कमी पडतो आपला, हेच आहे त्याचं उत्तर. म्हणून वारंवार पुरुषार्थ आम्हा का सारखं संस्कार करतात म्हणून चालणार आहे, चालणार आहे. तेवढंच आहे आपल्या हातात. फक्त संस्कार करा, तोडत राहावा. हे माझा स्वभाव नाहीये, हे मी करणं योग्य नाहीये, मी जाणणार आहे. सतत ज्ञानाची धारा आपण काय म्हणायचं कमी पडते हो. करायला पाहिजे जेवढं तेवढं आपण करत नाहीये. ते म्हटलं ना, जेवढे घट्ट संस्कार झालेत ना त्या संसाराचे, त्या परिग्रहाचे, मोहाचे, तितक्या जास्त रेटा देऊन आपण त्याचं वॉशआउट करायला जात नाहीये. एवढंसं धर्म किती करायचा असतो? पोटापुरता वास. बाकी लय केलं तर कुठं लय भलं होत नाही आपला, अशी भावना असते मागं काहीतरी. मग त्यामुळं साधू संगतीमध्ये असलं तर असलं भाव येत नाही. म्हणजे किती परिणाम शांत असतो. नाही हो, अनेक भावात सांगितलं ना त्यांनी, किती अनेक भावात तुम्ही साधू संगती सोडा, समोशरणात जाऊन आलाय तरी सुद्धा आपण तिथून निघायचा बाहेर मार्ग मिळवला नाही. शरीर थकले तर सुद्धा थकवा दूर होत असतात तिथं. म्हणजे नाही, पण बाहेरच्या अवलंबनाला किती दिवस म्हणून तुम्ही घेणार? म्हणजे अवलंबन सुटलं की लगेच आपले पुन्हा आपले परिणाम च्युत होणार, हेच निश्चित आहे त्याच्यातून. म्हणून आता ते पण सोडा हे सांगाले. विकल्पात आल्यावर तुम्ही करणार की नाही असं नाही आहे, पण तिथं गेल्यावर मला शांत वाटते. हे म्हणजे काय झालं माहिती का? तुम्ही घरात असला तर तुम्ही आज शांतच राहणार. हेच आपण स्वतःवर संस्कार केले. तोडायला पाहिजे हे पण संस्कार. जिथं असेल तिथं, आता अनेकांची साधनेचे उदाहरणं बघितलेत आपण. जिथं असेल तिथं त्यांनी साधना केली आहे. जशी कंडिशन बहिरंगामध्ये असेल त्याच्यामध्ये त्यांनी निर्विकल्पता प्राप्त केली. मग तसं तुम्ही पण सांगितलं ना त्यांनी पण प्रवचनमध्ये, म्हणून तर की तुम्ही भगवंतांचं समोशरणात बसून दिव्यध्वनी सुद्धा ऐकली आहे, पण कुठे काय फायदा झाला त्याचा? अनेक वेळा जाऊन परत आलो आपण, तिथून सुद्धा भिजलोच नाही. म्हणून बहिरंगातल्या संयोगाच्या आधाराने धर्म आता परिभाषाच बदलून टाका. माझ्या आधारानेच मला करायला पाहिजे तरच मला सुखाची प्राप्ती आहे, हे स्वीकारला तर तिथं, आणि जरासं परीक्षण केला तरच त्याच्यातून प्राप्ती होणार. अन्यथा शब्दामध्ये अडकून आपण बाहेर पडू शकणार नाही. म्हणून भाव सुधारा तर भव सुधारणार, आणि भाव बिघडले तर नियमाने भव बिघडणार आहेत. म्हणून त्यांनी काल काय सांगितलं होतं? सम्यक दर्शनासाठी ते एक हे आलं होतं, ते सांगायचं होतं मला. काय की ब्रिटन आणि इराकमध्ये युद्ध चालू होतं 1991च्या दरम्यान काहीतरी.
आणि त्यावेळेस ते जे एअरफोर्सवाले असतात ना, तर त्यांनी आपले प्लेन सगळे ते बॉम्ब टाकायचे होते वगैरे, काय म्हणतात ना, फायटर प्लेन वगैरे असं काहीतरी म्हणतात ना, तर ते ब्रिटनवाल्यांनी इराकवाल्यांवर सोडले होते आणि त्यांनी तिकडून पण मिसाईलचा प्रयोग करत होते. अनेक रीतीने त्यांनी पण युद्ध चालू होतं त्यांचं. मग ह्यांचं विमान गेलेलं जे ते तिथं वर जाऊन त्यांच्याबरोबर एरियाच्या वर जाऊन इराकच्या वर तिथं जाऊन त्यांना ते बॉम्ब सोडायचे होते. पण त्यांच्या मशीनमध्ये काहीतरी खराबी झाली. त्यांचं त्या प्लेनचं नाव होतं टोरंटो असं काहीतरी, बरं का. तर त्यावेळेस तिथं त्या पायलटला कळलं, त्याच्यामध्ये 2 जण होते पायलट, आणि त्याला कळलं की एकाला की काहीतरी प्लेनमध्ये गडबडी झाली आणि आपण हे कॅपेबल नाही आहे की तिथं बॉम्ब टाकू शकू आपण. त्यामुळं लगेच आपल्याला हे एरिया सोडून म्हणजे आपल्या एरियामध्ये जायला पाहिजे, म्हणजे जे काय त्यांचे बॉर्डर्स असतील ना त्याच्यातून क्रॉस करून आत जायला पाहिजे, हे त्यांना कळलं. पण तोपर्यंत खालच्या मिसाईल्सनी त्यांना टार्गेट बनवलं होतं, कारण कळलं होतं त्यांना की हे अतिरेक्यांचे म्हणजे तिकडच्या आपल्या दुश्मनचे प्लेन आहेत असं कळलं होतं. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, साधलं बरोबर आणि ते बरोबर मिसाईल येऊन त्या टोरंटोला लागलं. आणि ते आता त्याच्या कंट्रोलमध्ये सुद्धा राहिलं नाही पायलटच्या, की त्यांनी नेऊन ते बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये नेलं आपल्याकडं. ती गटांगळ्या खात खाली उतरायला लागली प्लेन. त्यावेळेस ह्या दोघांनी काय केलं, पॅराशूट घेऊन खाली सुटले. पण त्यांना अपेक्षा होती जाऊन आपल्या बॉर्डरमध्ये पडू, पण पडले बरोबर इराकच्या बॉर्डरमध्ये. आणि ते खाली पडल्या सांगितलं तिथं 30-40 असे सैनिक त्यांचे पटकन समोर आले आणि त्यांना पकडलं. कुठं जायचा चान्सच नाही, पळायचं कुठं लपायचं काहीच चान्स मिळाला नाही त्यांना. आणि मग आता युद्ध चालू होतं आणि ह्यांनी आपल्यावर बॉम्ब टाकणार होते हे सगळं कळलं ना, त्यामुळे आता त्यांना काय थोडी ना सोडणार होते. आणि त्यांना नेऊन सांगितलं, कैद केलं. तर इतकं जबरदस्त टॉर्चर केलं त्यांच्यावर, असं त्यांनी ते लेख वाचला मी, हे पेपरमध्ये आलेला, त्याच्यामधून कळलं. तर त्यांनी सांगितलं त्यांना जवळपास 47 दिवस त्यांना खायला प्यायला दिलं नाही, किंवा इतक्या शारीरिक मानसिक इतक्या वेदना दिल्या, इतक्या वेगळ्या प्रकाराने टॉर्चर केलं की त्यांनी काहीतरी बोलावं, त्यांचे काही राज वगैरे सांगावे, त्यांचे सगळे गुप्त गोष्टी सगळ्या त्यांनी सांगाव्यात, ह्याच्यासाठी त्यांनी खूप टॉर्चर केलं. पण त्यांनी एका शब्दाने सुद्धा बोलले नाही. आणि मग त्यांना म्हटले की त्या इतक्या अत्याचारामध्ये ते अनेक वेळा बेशुद्ध पडले. तर बेशुद्ध पडल्यावर ह्यांच्या काय म्हणायचं, त्या टॉर्चरचा काय उपयोग होणार आहे. तर त्यांना इंजेक्शन्स देऊन उठवलं म्हणे, जागं केलं आणि पुन्हा परत टॉर्चर केलं. म्हणजे असे अनेक प्रयोग त्यांनी केले की आता हतबलून मरून जावेत त्यांनी, पण ते मेले सुद्धा नाही ते 2 जण जे होते ते. तर सांगितले की 47 दिवसानंतर युद्ध थांबलं, संपलं, त्यांच्यात काय संगनमत झालं आणि संपवलं. आणि मग दोघांनी आपले आपले कैदी मागितले. मग त्यावेळेस या ब्रिटनच्या कैद्यांना सोडण्यात आलं. अनेक जण होते त्याच्यामध्ये, हे 2 जण होते. आणि मग ते इतक्या खराब हालतमध्ये होते, ऑब्वियस आहे ना, आता इतके दिवसपर्यंत इतकं हाल सहन केलेत म्हटल्यावर. आणि मग त्यावेळेस त्यांना जेव्हा इकडं देशामध्ये आणलं गेलं, तर त्यांचं सगळं जेव्हा कंडिशन चांगली झाली त्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही इतके दिवस इथं कसं राहिला, तुमचा एक्सपिरियन्स सांगा. तर त्यांनी अक्षरशः सगळं डोक्यामध्ये बुक तयार केली होती, काय काय झालं तिथं, त्यांना काय काय सहन करावं लागलं, काय काय फेस करावं लागलं हे. आणि त्यांनी इथं आल्यावर त्यांचं एक्सपिरियन्स सांगितल्यावर बुक लिहून काढली आहे, त्याचं नाव पण दिलं आहे त्यांनी, काहीतरी टोरंटो डाऊन असं नाव दिलं. म्हणजे ते त्यांचं विमान पडलं ना खाली, त्याचंच नाव होतं ते. मग त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये सांगायचं होतं मला. म्हटले की त्यांनी जेव्हा हे सगळं सांगितलं की इतके दिवसपर्यंत त्यांनी काय काय प्रकाराने त्यांना त्रास दिला, तर हे सांगत असताना ऐकणाऱ्याला सुद्धा सहन झालं नाही, इतकं जबरदस्त त्यांना पीडा दिली होती त्यांनी. मग त्यांनी विचारलं ऐकणाऱ्यांनी एकांनी की तुम्ही इतकं सहन कसं करू शकला, तुमच्यामध्ये इतकं पॉवर आलं कुठून, किंवा तुम्हाला काय असं विचार केला की तुम्हाला हे सहन करता आलं. तर त्यांनी सांगितलं त्यांच्यातल्या एकांनी की जेव्हा ते असह्य व्हायला लागले वेदना, जेव्हा त्यांनी इतकं जबरदस्त काय म्हणते 3rd डिग्रीपेक्षा जास्त सुद्धा त्यांनी त्रास दिला जेव्हा, तेव्हा मी काही क्षणापर्यंत नाही सहन करू शकलो. पण नंतर जेव्हा मी विचार केला की आता या शरीरातून वेगळा एवढंच विचार करणं माझ्या हातात आहे,
आणि त्यांनी सांगितलं, त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं की मी एवढंच वेदन केलं की मी शरीर नाही. सांगा आता मी हे सगळं काय सांगायला लागले ते त्याला न वाचता कळलं कसं काय. आणि मग त्यांचे चांगले शब्द होते खरं ते वाचायला मिळालं तर. मग त्यांनी सगळं आपल्या स्पीचमध्ये असंच घेतलं होतं की जेव्हा त्यांनी मला त्रास देत होते त्यावेळेस मी असं स्वतःला जाणलं की शरीरापासून दूर कुठंतरी मी जाऊन पडलो आहे. आणि त्यावेळेस मला त्या शरीराची जरासुद्धा जाणीव झाली नाही ते मला काय करतायत, काय त्रास होतोय, काय दुखतंय, कशाचं मला काय भान राहिलं नाही. म्हणजे शेवटी यायचंय कुठं हे बघा म्हणायला लागले. आणि मग म्हणले की त्यांनी मी मनाला भिन्न करून टाकला. आता मन म्हटलं त्यांनी, ठीक आहे ज्ञान म्हणा की तिथं तुम्ही, तर ते ज्ञान जेव्हा शरीरापासून मी वेगळं केलं ना त्यावेळेस त्या वेदना माझ्याकडनं सहज सहन झाल्या, तिथं मला करावं लागलं नाही. आणि मग त्यातून मी बाहेर पडू शकलो. आणि मग त्याच्यावर त्यांनी सगळं एक्सपिरियन्स म्हणून देऊन दाखवलं आहे. हे सगळं कशासाठी सांगायचं होतं मला, म्हणजे सम्यक दर्शन कशाला म्हणायचं. आता त्यांना काय म्हणायचं परीक्षेने ही आत्मा काय वस्तू आहे त्याला जाणायला पाहिजे हे, पण त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये जे काय अनुभव केला होता ते मी शेअर केलं फक्त. पण तसंच सांगायचं ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आचार्य सांगतायत काय, ह्या सगळ्या पीडा सहन करताय ना तुम्ही संसारामध्ये, कुठल्या गतीमध्ये, कुठल्या घरामध्ये, कुठल्या रिलेशनमध्ये, जिथं कुठं आहात तिथं जे काय तुम्ही दुःख सहन करताय इतक्या, हे टॉर्चरच आहे हो तुम्हाला. मोहाचे उदय काय आहेत, सगळे हे संयोग मिळालेले आहेत हे काय आहेत. मग ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये राहत असताना तुम्हाला कसं फेस करायला यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी ते उदाहरण इथं लावून घ्या की मी सुद्धा प्रत्येक समयाला शरीरापासून, या संयोगापासून, या सगळ्या परिग्रहापासून कसा वेगळा आहे हे जाणं, तर कुठलंही दुःख होणार नाही, कुठलंही वस्तू, कुठलीही व्यक्ती आपल्याला त्रास देणारी वाटणार नाही. ज्याचं त्याचं कार्य स्वतंत्रतेने चालू आहे त्याच्यामध्ये मी काय करू शकणार आहे. आणि मग हे जेव्हा तिथं भावभासना होईल ना सहजतेने आपले तर तिथं आपल्याकडनं हे दुःख सहजतेने निर्जरा करत जाल तुम्ही. त्यांनी तर भोगले ते दुःख आणि मग सोडले म्हणून सांगितलं, पण आपल्याकडनं हे दुःखांचा नाश करायचा आहे, पुन्हा आपल्याला असे दुःख न यावेत याच्यासाठी म्हणून ही सगळी प्रोसिजर आहे. मग तिथं म्हणून म्हटलं घरात राहावा, परिग्रहात राहावा राहिलाय तर आत्ता, पण आपले भाव ठेवू नका ना, म्हणजे भाव परिग्रह येऊ देऊ नका ज्ञानामध्ये. जे काय तुम्ही करताय हे सगळं बहिरंगामध्ये त्याच्यामध्ये राहताय त्याच्यात राहावा, पण त्याला आपल्यामध्ये येऊ देऊ नका. काय म्हटलं होतं, विश्व में रहो पर विश्व को अपने में मत आने दो. म्हणजे काय म्हटलं होतं वाक्य एक असं, नाव पाणी में रहे लेकिन पाणी नाव में न रहे. तसं तुम्ही तुमच्या ज्ञानात विश्व येऊ दे, पण विश्वाला तुम्ही ज्ञानामध्ये घेऊ नका. उलट झालं का, तुम्ही विश्वामध्ये राहावा पण विश्व तुमच्या ज्ञानामध्ये येऊ देऊ नका, तर तिथं अस्थिरता नाही होणार. आणि त्याचंच फळ सांगितलं इथं आपल्याला अशा रीतीने भोगायला मिळणार की या सगळ्यापासून वेगळा आहे हे वेदन सहजतेने आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये अडकू देणार नाही, त्याचा मोह होऊ देणार नाही. आणि मग त्याच्या निमित्तातच सांगितलं ही भवाची चेन तुटणार आहे. अन्यथा कितीही संस्कार केले तरी सुद्धा आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येणार नाही. सगळ्यात मोठं दुःख आहे ते इच्छेचं दुःख आहे. एकानंतर एक आपल्या इच्छा सतत वाढत राहतात. घर पूर्ण झालं, सांगा इच्छा आता सगळ्या संपल्या असं म्हणा. घर बांधायचं राहायला जायचं, किती इच्छा. आता राहायला गेलो की आता कुठं निरीच्छा कुठं झालाय, आता म्हणा सोडण्याची इच्छा. सगळं सोडण्याची इच्छा आता. म्हणजे एकानंतर एक सगळ्या इच्छा चेन लावून बसल्यात आपल्या मागं, लाईन लावून बसल्यात. आणि मग त्याच्यातून सुटायचं
त्या इच्छांच्या नादी लागू नका, त्यांच्या पूर्ततेला प्रयत्न करू नका. एक इच्छा पूर्ण केली की नियमाने त्याच्या मागं दुसरी आलेलीच असते. म्हणून त्या इच्छांपासून रहित असा मी न्यायक भगवान आहे हे जाणलं तर आपण पण सुखी होतो. म्हणून सांगितलं ना, एक राजा होता आणि तो मंत्र्यांना बोलवतो, सगळ्यांना आपल्या राजदरबारातल्यांना, आणि त्यांना म्हणतो की काय म्हणते, म्यूट काढून बोल ना म्हणजे ते. आवाज बसलाय. होय. मी म्हटलं काही क्षणापुरतं आपल्याला जाणवत मी या क्षणालिप्त आहे, पण आपल्यावर एवढे भयानक संस्कार आहेत एक वर्षापासूनचे. म्हणूनच सांगितले ना, संस्कार मोहाचे संस्कार इतके जबरदस्त केलेले आहेत ना आपण, तर त्याच्या निमित्तामध्ये त्याला तेवढ्या पॉवरफुल काय म्हणायचं रेटा द्यायला पाहिजे का नको. मागं उदाहरण दिलं होतं, एखादं भांडं आहे, तुम्ही धुताय स्वयंपाकघरामध्ये, तर त्या भांड्याला समजा चिकन बसली आहे, खरकटं बसलं आहे, काहीतरी फार दिवसापासूनचं असं ते मळलेलं भांडं आहे. आता त्याला ते किती घट्ट बसलेलं असणार आहे विचार करा की. आता तेव्हा त्याला जेव्हा तुम्ही धुवायला घेणार त्यावेळेस तिथं ते असं हलक्या हाताने मस्त प्रेमाने धुवून किती स्वच्छ होणार. मग कसं ते स्वच्छ करावं लागणार, असली नसली सगळी शक्ती घालावं लागणार त्याच्यामध्ये तर ते सगळं मळ निघून जाणार. म्हणजे जेवढा जास्त पकड बसली आहे ना तेवढा जास्त रेटा द्यावा लागतो, तर ते मळ निघून जाणार आहे, नष्ट होणार आहे, वेगळं होणार आहे. मग तसं म्हणलं आपल्यावर विचार करा की अनादिपासून कायम ती प्रॅक्टिस करत राहायला लागेल आपल्याला. बरोबर. एव्हरी क्षण किंवा व्हॉट एव्हर टाइम. मग आम्हाचे संस्कार तेच आहेत ना, चालताना चालणारा नाहीये, जाणणारा आहे. तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या नावाचं वेदन करायला किती ध्यान करावं लागतो. मी मयुरा आहे, किती वेळा विचार करते सांग. मी स्त्री आहे, मी मनुष्य आहे. कसं सहज वेदन चालू आहे आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक पर्यायामध्ये. त्याला कुणी आपल्याला बिंबवलं नाही आहे, सहजतेने ग्रहण केलेले संस्कार आहेत हे. मग तसं सहजता येऊ द्या, तर मी ज्ञान आहे एवढं विचार करा. जाऊ देत, सगळं सोडून द्या. मी आत्मा आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, सगळं सोडा. बस वेदन करणारा, जाणणारा म्हणजे मी ज्ञान आहे एवढं एकदा बघा ना, ज्ञानामध्ये घेऊन बघा, तर येणार आहे, सहज येणार विषय तो. चालताना चालणारा नाही, मी जाणतोय, मी ज्ञान आहे. आरशात बघताना कोण दिसलं मग तिथं शरीर म्हणजे मी नाहीये, मी ज्ञान आहे. मग ज्ञान दिसत नसतं आरशामध्ये, मग ज्ञान रूपी आरशातच दिसणार आहे. मग त्या ज्ञानाला बघितलं तर शांती मिळणार आहे. म्हणून सांगत होते मी, काय तो राजा होता आणि त्या राजाला त्यांनी सगळ्या मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं की मला एक असं एका थोड्या शब्दामध्ये असं काहीतरी उपाय सांगा की जे कुठलीही कंडिशन असू दे, बाहेर सुख असू दे, दुःख असू दे, अनुकूलता, प्रतिकूलता, जीवन मरण, काहीही असू दे, त्या कंडिशन्समध्ये मला ते वाक्य मदत करेल, असं मला तुम्ही एखादे शब्द, एखादं वाक्य द्या, असं त्यांनी त्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं. मग त्या मंत्र्यांचं 8 दिवसाची मुदत दिली. मग सगळेजण बोलले, सगळी चर्चा झाली, काय केलं तरी सुद्धा ते काय वाक्य, ते शब्द मिळेना. मग कोणीतरी सांगितलं की गावाबाहेर एक साधू आहेत आणि त्यांच्याकडं ते तपस्वी आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मग सगळे मिळून त्यांच्याकडे गेले. मग राजाला पण घेऊन गेले ते मंत्री, त्यांच्याकडं उत्तर मिळेल म्हणून. आणि मग त्या साधूंसमोर जाऊन बसल्यावर विचारलं राजाने, असं असं मला एक प्रश्न, एक वाक्य किंवा काही शब्द असे पाहिजेत की जे मला कुठल्याही कंडिशन्समध्ये मदत करतील. मग त्या साधूंनी म्हणलं, असं वाक्य आहे माझ्याकडं, असा उपाय आहे. आणि म्हणून त्यांनी काय केली, एक अंगठी दिली त्या राजाला आणि सांगितलं त्या अंगठीमध्ये जो हिरा आहे ना, त्या हिऱ्याच्या खाली एक लेटर आहे, काय वाक्य आहे, ते तुला
मदत करेल. पण ते कधी वाचायचं तू, जेव्हा तू काय म्हणायचं हेल्पलेस होऊन जाणार आहेस, तुझ्याकडं काय मार्गच राहिला नाही, अशी जेव्हा तुझ्या कंडिशन येईल आयुष्यामध्ये, तेव्हाच काढून वाक्य ते वाच. नाहीतर तुला त्या वाक्याची किंमत नाही राहणार, ते शब्द तुझ्यासाठी काय मोल नाही ठेवणार. त्यामुळं त्याच कंडिशनमध्ये तू ते वाक्य वाचायचं. मग त्याला ते ॲटलिस्ट वाक्य मिळालं म्हणून खूप आनंद झाला राजाला. काय होतं हे माहीत नाही. आणि मग ते राजाला त्यांनी अंगठी दिली, तर तो अंगठी घेऊन आता सगळं कारभार पुन्हा सुरू झालं त्याचं. काय हे माहीत नाही, सारखं जाणण्याची इच्छा की काय वाचावं आपण. पण परत आठवायचं की साधूंनी सांगितलंय जर वाचलं तर त्याचं काही किंमतच राहणार नाही त्या वाक्याची. मग म्हटलं ठीक आहे, नाही, परत तो बघून ठेवून टाकायचा. आणि मग असे अनेक दिवस गेले, अनेक वर्ष गेले. आणि एक दिवस काय झालं, परत चक्र आलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये हा सम्राट हरतो त्या राजाकडून समोरच्या. आणि मग तो त्याच्या सैन्यापासून वेगळा झालेला असतो आणि असा जंगलामध्ये एकटा कुठंतरी रस्ता चुकून गेला. आणि मग त्यावेळेस तिथं त्याचा घोडा इतका तेज पळत होता की तो कुठल्या दिशेला चाललाय, कुठं चाललाय काहीच माहीत नाही. आणि अशा एका कंडिशनला जाऊन तो घोडा थांबला की तिथं पुढं दरी होती आणि काय पाणी होतं वगैरे असं. मागं सैनिक, पुढं दरी. आता मरणच शेवट राहिलं, एवढंच त्याचं मार्ग राहिला होता. मग तो घोड्यावरनं उतरतो, इकडं तिकडं बघतो तर एक गुफा दिसते त्याला. त्या गुफेत जाऊन तो लपून बसला. आणि बसल्यावर मग आता तिथं दिसलं ना त्याला की आजपर्यंत कुठलंच माझ्याकडे आता मार्ग राहिला नाही, सैनिक राहिले नाहीत, कोणीच नाही आहे, आता मला मरणच पत्करायला पाहिजे. असा विचार चालू असताना त्या अंगठीचं तेज त्याच्या डोळ्यावर पडलं आणि म्हटलं हां, आपल्याकडे एक असं काही उपाय आपण बघायचं होतं, बघून तरी मरू आपण. असं म्हणून त्यांनी काय केलं, ते काढलं आणि वाचलं. काय होतं वाक्य, यह भी बीत जाएगा. मागं तुम्हाला सांगितलं होतं हे वाक्य लिहून ठेवा आपल्या घरात. लिहिलं का? घराच्या दारावरच लिहायचं आपण हे वाक्य, माहिती का? यह भी बीत जाएगा, हे निघून जाणारे क्षण आहेत. एवढं वाचलं त्यांनी. ते वाचल्यावर इतका त्याला आनंद झाला, म्हटलं की खरंच हे किती क्षणासाठी आहे, थोड्या वेळासाठी, हे पण निघून जाणार आहे, मला तग धरायला पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि तो तिथंच बसून राहिला. ते सगळे सैनिक आले, शोधून निघून गेले. आता हा जेव्हा बाहेर आला त्यावेळेस तो पुन्हा आपल्या राज्याच्या दिशेने गेला, तर त्याला अनेक सैनिक मिळाले परत. मग परत त्यांनी त्याच्यातून काय म्हणायचं ग्रीप घेत जाऊन परत त्यांनी आपलं एक दल बनवलं, पुन्हा सैनिकांना उभा केलं आणि पुन्हा चढाई करून जाऊन त्या राजाला हरवलं. आणि आज परत जाऊन तो त्या सिंहासनावर बसला, जे त्याचं पूर्वीचं राज्य होतं ते सिंहासन होतं. आणि आता आज त्याला इतका आनंद व्हायला लागलाय की बघा मी कसला ग्रेट सम्राट, मी किती कर्तबगार, मी पराक्रमी, मी लढाऊ वृत्तीचा, असं वगैरे आता मान चढला त्याला. आणि सगळं मी परत मिळवलं, अशा भावनेने तो त्या सिंहासनावर बसला होता सगळ्यांच्या समोर. आणि काय झालं, पुन्हा त्या अंगठीचं तेज डोळ्यावर पडलं. आणि मग लगेच त्याला ते पुन्हा वाक्य आठवलं, काय, यह भी बीत जाएगा. आणि आज पुन्हा मग त्याचं सगळं सांगितलं. ते या वाक्य आठवल्यावर सगळा मद नष्ट झाला. जो गर्व आला होता ना की मी सगळं मिळवलं, मी किती पराक्रमी वगैरे, हा सगळा मद त्या क्षणात नष्ट झाला. मग हे कशाचा प्रताप आहे. म्हणून ते वाक्य आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही कंडिशनमध्ये आपल्याला खूप मदत करणार आहे. काय वाक्य, यह भी बीत जाएगा. प्रवचनाला बसलोय तर यह भी बीत जाएगा, संपणारच आहे. तसं ते बाहेर सांगितलं ना, टी व्ही बघायला बसल्यावर ते कार्यक्रम, काहीतरी सिरियल बघालोय, पिक्चर बघालोय, संपूने वाटतंय. जिनवाणी ऐकता ना, यह भी बीत जाए, इथंच माझ्याच समोर लिहून ठेवायचं मग. म्हणजे बाहेर सगळीकडं भोगाची जिथं रुची असते ना, तिथं ते संपूने, सुटूने, नष्ट होणे हे वाटतंय. पण जे जबरदस्ती बसलोय, म्हणून एक वाक्य काय सांगितलं परवा की कोणतरी तुम्ही बसलाय मंदिरात आणि नाही घरात बसलाय आणि कोणतरी सांगितलं की मंदिरात प्रवचन चालू आहे चला, तर तुम्ही काय म्हणता, हे घरातलं सगळं सोडून कसं जायचं, स्वयंपाक आहे, एवढं काम आहेत, मग आता नाही जमणार, नको असं. आणि तेच म्हणले मंदिरात बसलाय स्वाध्यायाला आणि कोणतरी आले की घरात काम आहे बरं का, बोलवलंय,
लगेच सोडून तयार म्हणले निघायला. म्हणजे का असं, जे रुची कुणीकडे असते ना त्यानुसार भोगामध्ये पळायची लय घाई असते आपल्याला. तेच कोणी निर्मोहाची साधना करते आणि निर्मोहाचे संस्कार करते आपल्यावर, तर तिकडं जाण्याचे रुची कमी असते. त्यामुळं जो जिथं जातो तिथं रमतो. पण ते सांगायचे मला की इतके संस्कार केलेत ना त्या भोगांचे, कषायांचे, त्या मोहाचे, त्याच्यातच पुन्हा पुन्हा जाण्याची आपली वृत्ती आहे. आणि म्हणून हे संस्कार तोडायचे तर वारंवार हा प्रयोग करा. त्या ज्ञानामध्ये ती धारा ठेवा की आता आजपासून उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मी म्हणजे ज्ञान आहे, मी म्हणजे जाणणारा आहे. एवढं वेदन करून मला सांगा तुम्हाला काय अनुभव येतो. सारखं सारखं आठवा, जाऊ देत माझा चेहरा दिसला तरी समोर ठेवा, नाही तर असं स्वतःचा चेहरा ठेवा. म्हणजे ज्ञानाचं त्याच्यातून तरी आठवण राहावी की मला जाणायचंय, मी आत्मा आहे, मी या सगळ्यापासून वेगळा आहे, किती सुंदर आहे माझं रूप. हे सगळ्या कचाट्यामध्ये काय म्हणायचं, सगळ्या या कषायांमध्ये, सगळ्या विभावांमध्ये मला अडकायचं नाही आहे किंवा मी हे स्वभावाला नाही आहे. हे सतत जाणण्याचा जेवढा प्रयत्न कराल ना तेवढा आपल्याला तो विषय मिळणार आहे. त्याच्यासाठी बसावं लागणार, थोडंसं ध्यानाचा प्रयोग करावा लागणार. आणि ज्या दिवशी मिळणार ना त्या दिवशी तो तुमचा काय म्हणायचं परमोच्च आनंदाचा क्षण असणार. आणि तोच सांगितलं तुमच्या भवाचा अंत करणारा सुद्धा क्षण आहे. त्यामुळं त्यालाच म्हणलं सम्यक दर्शन. स्वतःचं रूप काय आहे हे जाणा आणि सम्यक दर्शनाला प्राप्त व्हा. ओम जाणा. स्वतःच्या निर्मोह शुद्ध आत्म्याला जाणा. हा मी आत्मा चेतन आहे, निर्मोह आहे, निर्देह आहे, बाह्य सुखदुःखांनी सर्वथा रहितच आहे. या इंद्रिय सुखदुःखाला मी केवळ जाणणाराच आहे पहा. जाणणे सोडून अन्य माझे काहीच काम नाहीच. न्यायक स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन.